आय लव्ह साक्षी. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. ब्लडी रास्कल. अरे तेजस, आज तू कसं काय? ये. अगं आशू, जरा पाणी आण ग. तेजस आलाय. अरे तेजस, कसा आहेस तू? मी मजेत. तू कशी आहेस? मजेत. बाकी तेजस कसं काय? मजेत. मजेत एकदम. काय चाललंय मयूर तुझं? घाईघाईत कुठे गेलेलास एकदम? काही नाही, काही जरा काम होतं म्हणून बाहेर गेलो होतो. हो, माहितीये मला काय काम होतं तुझं ते. अगं, बघितलंय मी सगळं. तसं काही नाही काय. त्या मुलीची छेड काढताना जरा सुद्धा लाज नाही वाटली तुला? तिची छेड काढताना क्षणभरासाठी आईचा बहिणीचा विचार नाही आला तुझ्या मनात? मयूर, अरे आपली तिच्या जागी जर आपली आशू असती आणि तेजस सारख्या मित्रांनी तुझ्या एखाद्या तिची छेड काढली असती तर काहीच नसतं वाटलं तुला? अगदी बरोबर मावशी. अरे एखाद्या मुलीची छेड काढायच्या आधी तिच्याकडे फक्त त्या एका दृष्टीने न बघता आई, बहीण, वहिनी या नात्यांचाही विचार करत जा. ही नाती जर नसती ना तर ही सृष्टी कधी निर्माणच झाली नसती. आणि या गोष्टीचा सगळ्यांनीच विचार करायला हवा. जसं तुम्हाला मन आहे तसं आम्हाला सुद्धा कुठेतरी मन आहे. त्याच्याही काही भावना आहे. आणि या गोष्टीचा सगळ्यांनीच विचार केला ना तर हे जग आणि ही नाती सुद्धा किती सुरेख आणि सुंदर होती.